माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक पण करा. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेतील एक महत्त्वाची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे. मग कोणती अट रद्द झाली? कोणत्या शेतकऱ्यांना आता थेट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आणि कोण पात्र ठरणार? चला सविस्तर जाणूया या व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता थेट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कोणती अट रद्द झाली? यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये यांची मर्यादा होती. आता ही 50,000 रुपयांची अट रद्द करण्यात आली. म्हणजे पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लाभ मिळू शकतो. आणखी एक मोठा दिलासा. तर मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली की 2026-27 मध्ये कर्ज भरलेच पाहिजे या नियमही वगळण्यात येणार आहे. यामुळे अनेक शेतकरी पात्र होणार आहेत. कोण होणार पात्र? सरकारच्या घोषणेनुसार मागील 3 वर्षापैकी 2 वर्षे ज्यांनी नियमित कर्जफेड केली आहे ते शेतकरी आता कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात. मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफी ही शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची बँकिंग व्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. शेतकऱ्यांना दिलेले शब्द सरकारने पाळला असून आता अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. महत्त्वाचे काय? तर ही घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या संदर्भात सविस्तर शासन जी-आर आणि अंमलबजावणीचे अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम पात्रता आणि प्रक्रिया स्पष्ट होईल. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शेतकरी असेल तर ही माहिती नक्की शेअर करा. अशा जी-आर, शेतकरी योजना आणि सरकारी अपडेटसाठी माहिती तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.